हा आत्ताचा आमच्या कमलेशनी विहिरीत खाली उतरून काढलेला दिवडचा, त्याचं आत्तापर्यंत पकडलेल्या दिवडपेक्षा. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो आहे खुर्रमपूर गावात, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा. रवींद्र राठोड यांच्या शेतामध्ये, त्याच्या शेतातल्या विहिरीत एक साप पडलेला आहे. त्या सापाला रेस्क्यू करण्यासाठी आपण आलो. प्रायमरी सक्सेसमध्ये त्यांना सांगून ठेवलं होतं की एखादा झाडाखाली सोडून ठेवा म्हणून, त्याच्यावर साप येऊन बसतो. त्यांना सांगितल्याप्रमाणे साप त्या ज्या काही यांनी खाली सोडलं त्याच्यावर येऊन बसला. बघूयात कुठला साप आहे आणि काढूयात बाहेर. दिवडाचं चांगलंच हे ताटी सोडली तुम्ही खाली. त्याला बघू शकता मित्रांनो, आपण सांगितल्याप्रमाणे त्यांनी काट्या सोडून ठेवल्या होत्या खाली. त्याच्यावर साप येऊन बसलेला आहे. एक बिनविषारी साप आहे, चेकर्ड किलबॅक, जो युजली राहतो पाण्यात. पण खाली विहिरीमध्ये ना मासे आहेत ना बेंडकोळ आहेत, जे ह्याचं खाद्य आहे. त्यामुळे त्याला काढून बाहेर सोडणं जरुरी आहे. काढल्यावर द्यायचं सोडून येतच तिकडे घेऊन जा. म्हणजे काय बिनविषारी साप आहे तो. भेव वाटतं म्हणजे कसे शेतकरी हो तुम्ही, एवढं घाबरतात का सापाला? जा पलीकडे. एक जण जाते वरती उडून चाल. एकदम हळूहळू अलगद अलगद घ्या. पकडू दिलं पाहिजे नंतर आपल्याला. चपळच नाही या भयानक चपळ साप. चपळ पण आणि सावचं पण खूप भयानक. इकडे गेल्यावरती नाही ते पकडल्यावर असं नाही जावं. ये इकडे अलीकडे, फक्त काढू नको दिलं. काही खाल्लं नाही सध्या. खाली नाहीये म्हणतो. बिलीच काय नसते. आमचे सहकारी सर्पमित्र खाली उतरत आहेत, कारण तो एका छिद्रात घुसून बसलाय साप. अरे दगडाचा काय? अच्छा नाही नाही, वरतून पडलं. जाऊ दे, तिथंच खाली. बरं एक जण मागून पकडा दोरी. एक जण पकडा तिकडून मागून दोरी. सटकला तर प्रॉब्लेम व्हायचा. पडू दे पडू दे, काय प्रॉब्लेम. कमलेश पाय दूर ठेव थोडेसे, तुझी बॉडी दूर राहिली पाहिजे त्याच्यापासून. आत्ताच नाही, आत्ताच नाही, थोडं थांबा. कमलेश साप दिसतोय तुला आता? हा तर दोन तू त्याच्या सेंटरला आहे. हा जा, हळूहळू जा ना, खाली जाऊ दे अजून. ती पिशवी सोडा आता त्याच्या जवळ. तुम्ही एका हाताने उचलायचा आणि डायरेक्ट पिशवीत टाकायचा. जमते का? सर थोडं उचल डायरेक्ट. हा येईल हळूहळू. थांब. तोंड पकडलाय का? थोडा पुढे घे ना हात. हात थोडा पुढे कर. सोडून दे ना, याचं काय अडचण नाही तुला. अरे नाही नाही, तोल दे. नाही नाही,
असा ठेव हात. हा इकडून टाक हात, तिकडून टाक पलीकडून. हा हात टाईट खूप टाईट काटत लावले सर. हो ठीक, थोडा हलव, एवढं जोरात नाही. येईल हळूहळू बाहेर, येईल हळूहळू. थांब, घाई नको करू. नाही मरत नाही. मरायला काय त्याला. थोडस खाली जाऊ द्यायचं का? नाही, तुला खाली सोडायचं का? थोडस सोडा खाली. बस टाईट ठेवा. हातात तर पकडला गेला, पण बाकीची बॉडी त्याची छिद्रामध्ये असल्यामुळे थोडा त्रास देतोय. हा निघाला. हळू. बस. ओढ थोडासा. तसाच पिशवीत टाक आता. थांब, घाई नको करू. आरामात. त्याला वर घ्या आता तुम्ही आधी. त्याला वर घ्या तुम्ही आधी. ती राहू दे पिशवी हातात. थांब, घाई नको करू. त्याला घ्या वरती आधी. ओ पैलवान, अरे जा ना जरा, घ्या ना वरती. पाय. थांबा. हळू. दोरीवर घ्या. लाकूड सरळ कर. पाय टाईट कर. झालाय सुरक्षित रेस्क्यू. प्रवीण भाऊ कोण आहेत? नाव काय? दीपक चाटे आहेत, विहिरीचे मालक, शेताचे मालक. किती दिवसापूर्वी दिसला होता? ते कालपासून सर. कालपासून. आता मी तुम्हाला म्हणल्यासारखं याच्यात मासे होते, त्याच्यामुळे तो जमला. ते आता कसं आहे, नॉर्मली हेच युजली पकडल्याही जात नाहीत, ते लकीली त्या छिद्रात असल्यामुळे तो जमला. तर ते आता हे थोडंसं त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगत असतो, थोडीशी भिंत वर बांधून घ्या. एखाद्या वेळेला ते म्हणजे दुसऱ्या जनावर पडायचं सोडा, एखाद्या वेळेला तुम्ही सुद्धा पडू शकता. रात्रीच्या वेळेला तुम्ही इथं पाईप बदलायला वगैरे येता. ते वरतीच होतं सर एक कडे, पण ते काय झालं, ते मटर जागेत नाही. थोडंसं आता ह्या गोष्टीची काळजी घ्या. इथं रोई आहेत भरपूर, रोई काढायला म्हणजे अजून अवघड काम होऊन बसतं. काय आत्ताचा आमच्या कमलेशनी विहिरीत खाली उतरून काढलेला दिवडचा, त्याचं आत्तापर्यंत पकडलेल्या दिवडपेक्षा जे बॉडी पॅटर्न जे आहेत ते थोडेसे वेगळे. ब्लॅक मोठे चेक्स आहेत. मे बी असं म्हणता येईल की साईज जास्त वाढल्यानंतर त्याच्या बॉडी पॅटर्नमध्ये फरक पडत असेल. पण युजली आत्तापर्यंत जेवढे दिवड पकडले त्यात थोडेसे 3 वेगळे प्रकार दिसतात पॅटर्नमध्ये. त्यातलाच हा एक. पण पकडल्यानंतर खूप जास्त बाईट करणार असा. इंग्लिश नाव चेकड किलबॅक, मराठी नाव दिवड, वेरुळा, अशी बरीचशी नावं आहेत. शेपटीकडून जर पकडलं आणि अलगदवरती पकडला तसा तर स्वतःची शेपूट तोडून हा साप पळून जातो. पाण्यात जर राहत असेल, तलावात राहत असेल तर त्यावेळेला मासे खातो, नाहीतर बाकी वेळेस बेंडकोळ्या खाणारा हा साप आहे. झालाय सुरक्षित रेस्क्यू. लवकरच आता इथे सोडायला हे नाही म्हणतात, त्यामुळे मानवी वस्तीपासून दूर सोडून देऊयात त्याला. घेते पिशवी करपोस. अशा प्रकारे सुरक्षित रेस्क्यू झालाय. चाटे साहेब, तुम्हाला सांगितलेल्या गोष्टीचा थोडासा विचार करा. असं एखाद्याला मोठं जनावर जर पडलं तर त्याला काढायला फार जास्त अवघड जातं. म्हणजे जे आता आपल्या आजूबाजूला जे रोही आहेत, हरणं आहेत, रानडुकरं आहेत, तर हे बाहेर काढायच्या वेळेस फार खूप त्रास होतो. आणि मी तुम्हाला म्हणल्यासारखं एखाद्याला चुकून आपण सुद्धा त्याच्यामध्ये पडू शकतो. तर थोड्याशा जेवढ्या तुमच्या परिसरातल्या विहिरी आहेत, मी हे प्रत्येकाला सांगत असतो, तुम्ही स्वतःहून सांगा की थोडंसं 1-2-3 फूट वरती पाहिजे. तुमचेही लेकरं येतात शेतामध्ये, पडल्यानंतर डायरेक्ट पाण्यात पडलं तर एक वेळ मार लागणार नाही, पण तेच जर तुम्ही एखाद्या वेळेला दगडावर वगैरे जर आपटलं लेकरू तर त्याच्यातच जीव जातो माणसाचा. तर थोडंसं ह्या गोष्टीचा विचार करा आणि ह्या गोष्टीची काळजी घ्या. आणि राहिलं सापांच्या बाबतीत, तर शेतात येताना पायात कंपल्सरी बूट घालून यायचं. साप समोर असल्यानंतर कधीच चावत नाही. त्याच्या अंगावर जर पाय दिला तर साप मात्र 100% चावतो. मग साप चावतो पोटरीपर्यंतच्या भागाला कुठेही. तर त्याच्यासाठी 250 रुपयाला गमबूट भेटतात पोटरीपर्यंतचे. तर ते बुटं घालून शेतात वावरा.
रात्री अंधारात बाहेर निघताना डायरेक्ट निघू नका, हातात टॉर्च ठेवा, कारण त्याच्या अंगावर कुठं आपण पाय ठेवतो हे बघणं जरुरी असतं. अंगावर पाय दिला साप 100% चावणार. तर ह्या बेसिक गोष्टी आहेत, त्याची काळजी घ्या. साप जे आहेत हे निसर्गात मधला एक महत्त्वाचा घटक आहे, कारण तो शिकारी प्राणी आहे. कुठलाही शिकारी जर कमी झाला तर त्याची भक्ष्यांची संख्या भयानक वाढते. त्याच्यामुळे शिकारी प्राणी हे राहिलेच पाहिजेत, तरच निसर्ग एका जागी त्याची जी अन्नसाखळी आहे ती इंटॅक्ट राहील. नाहीतर याचे परिणाम आपण सध्या वाईट भोगतोय रोही आणि हरणामुळे, कारण त्याला खाणारं जनावर नाहीचं झालंय. तर हेच जर असे साप जर गायब झाले तर उंदरांचं प्रमाण भयानक वाढेल आणि त्याचा शेतीला आपल्याला खूप जास्त त्रास होईल, कारण शेती हा व्यवसाय तुम्ही त्यांच्या जागेत करताय. सातबारे तुमच्या नावावर आहेत पण रान त्यांचं आहे, ते राहतात इथं पहिल्यापासून. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. धन्यवाद. थँक्यू कमलेश, व्यवस्थित रेस्क्यू केला. थँक्यू. आता चाटे यांच्या शेतातील विहिरीतून काढलेला दिवड साप, त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात मानवी वस्तीपासून दूर सोडतोय आपण. इथे बाजूलाच पाणी आहे, पाण्याच्या जवळपास राहणारा साप असल्यामुळे पाण्याच्या जवळ सोडतोय त्याला आपण. दिलाय मित्रांनो सोडून ह्या सापाला ह्याच्या नैसर्गिक अधिवासात. जर व्हिडिओ आवडत असेल, काम जर आवडलं, दिलेली माहिती जर आवडली असेल तर लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.